दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वरील छत कोसळून दुर्घटना सुद्धा झालेली आहे। दुर्घटनेमध्ये 6 जण जखमी झालेत। मुसळधार पावसामुळे विमानतळाचं सुद्धा एक मोठं नुकसान झालेलं आहे। दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक गाड्या या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत। आपण दिल्लीमधली आपण दृश्य पाहतो। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, राजधानी दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। अनेक गाड्या यात अडकलेल्या आपल्याला बघायला मिळते। सध्याची काय परिस्थिती? दिल्लीतील जो महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये आयटीओ एक महत्त्वाचा भाग मानला जातो। त्यानंतर आपण जर पाहिलं तर मिंटो रोड ज्यावेळेस डुबला जातो, पाण्यात जातो, तेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे असं म्हटलं जातं। आणि नोएडा सेक्टर 95 मध्ये देखील आता पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर सफदरजंग जो भाग आहे त्या भागामध्ये 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती एक भाग कोसळलेला आहे आणि हा भाग कोसळल्यामुळे 4 लोक जखमी झाल्याचं कळतंय। दुसरीकडे जर पाहिलं तर हा भाग कोसळल्यामुळे परदेशातून येणाऱ्या अनेक जे पर्यटक आहेत किंवा परदेशी लोक आहेत त्यांच्यासमोर भारताची एक प्रतिमा तयार होत असते आणि हा भाग कोसळल्यामुळे जो विकसित भारताचं आपलं स्वप्न आहे लोकांसमोर आपण जे म्हणत असतो, तर या सगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर ती एक प्रतिमा कमी होते। दुसरीकडे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या ठिकाणी हे पूल कोसळत आहेत देशभरामध्ये किंवा छत कोसळत आहेत, या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या संदर्भात सरकार काय भूमिका घेईल या संदर्भात देखील सध्या अधिवेशन सुरू असल्यानं हा मुद्दा देखील संसदेच्या पटलावरती मांडला जाऊ शकतो। कारण सातत्यानं नव्यानं बांधलेले पूल असो किंवा छत असो किंवा अयोध्येमधील प्रश्न असो, हे सगळे समोर आलेले आहेत आणि नवीन बांधकाम आहे। तरीही अशा पद्धतीने पावसामध्ये मोठा फटका सर्वसामान्य दिल्लीकरांना मोठा फटका बघायला मिळतोय। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यहाँ पे एग्जैक्टली ये हुआ कि रूफ कोलैप्स हो गई है और 5-5:15 बजे के आसपास रूफ कोलैप्स हो गई है और कुछ लोगों के साथ में कुछ लोगों का एक्सीडेंट भी हो गया। आई थिंक दे आर सेइंग कि एक आधा बंदे की डेथ भी हो गई है, तो विच इज़ प्रिटी सीरियस। और यही सब चल रहा है यहाँ पे। समझ नहीं आ रहा है, एयरपोर्ट अथॉरिटी में कुछ जवाब है नहीं। 700-800 लोग खड़े हुए हैं, पर ऐसे कोई एयरपोर्ट अथॉरिटी के में कोई जवाब है नहीं, क्योंकि कोई रिस्पॉन्सिबल पर्सन दिख ही नहीं रहा है यहाँ पे जिससे हम बात कर सके या जिसको हम बता सके कि किससे बात करनी है। तो कोई जवाब है नहीं यहाँ पे किसी के पास भी। बस सब लोग क्लूलेसली खड़े ही है कि क्या करना है।